लिव्हिंगमध्ये राहणाऱ्या महिलेचा घरातच मृतदेह, साथीदार फरार। पाथर्डी शिवारातील दामोदर नगरमध्ये लिव्हिंगमध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आला। दुपारी 4 वाजता घरकाम करणारी महिला आल्यावर घटना उघडकीस आली। ज्या व्यक्तीसोबत मृत महिला राहत होती ती व्यक्ती फरार झाली आहे। इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पाथर्डी शिवारातील दामोदर नगर येथे राहणाऱ्या निशा मयूर नागरे वय वर्ष 35 ही मयूर नामक व्यक्तीसोबत राहत होती। दोघे बाहेर जात असल्याने त्यांनी संगीता खिल्लारे यांना घरकामासाठी सांगितले होते। फ्लॅटची एक चावी संगीता यांच्याकडे असल्याने नेहमीप्रमाणे संगीता यांनी दरवाजाचे कुलूप उघडले। बेडरूममध्ये पाहिले असता निशा नागरे या बेडवर पडलेल्या दिसून आल्या। त्यांनी शेजाऱ्यांना ही बाब सांगितली। यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तपासात निशाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली। काल कामाला आले होते ते दोघं नवरा बायको घरी होते। काल हॉटेलवर जायचं होतं ते म्हणत मावशी तुम्ही काम करून जा आम्हाला हॉटेलवर जायचं। मी आज आली कुलूप उघडलं ती बाई तशी दिसली। काय नव्हतं ते दोघं चांगली होती नाही मुलबाळ नाही। सदाशिवनगर येथे कृष्णा प्राईड बिल्डिंगमध्ये एक दाम्पत्य राहत होतं। तर त्यांच्या घरातील जे घरकाम करणारी महिला होती तिने जेव्हा चावीने दरवाजा उघडला तेव्हा तिला त्या घरात राहणारी महिला ही मृत अवस्थेत आढळून आली आणि पोलिसांना ही खबर समजतात आपण घटनास्थळी आलं। घटनास्थळी त्याचा पंचनामा केला आहे आणि त्या महिलेचं प्रेत तिची बॉडी आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवतो आहे। कशाने मयत झाली त्यानंतर निश्चित कळून येईल। तोपर्यंत ती महिला कोण आहे किंवा तिची आयडेंटिटी काय आहे, तिच्याबरोबर राहत होता तिच्या जो काही पुरुष होता त्याची आयडेंटिटी काय आहे याचा शोध आमचा सुरू आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 नाशिक।